पेपरच्या दिवशी वर्गामध्ये शांत राहून जो 100 पैकी 100चा खेळ करतोय तोच यंदा वर्दीच्या रेसमध्ये बसणार आहे. नमस्कार मित्रांनो, पुणे शहर पोलीस भरती 2026 रविवारी पेपर पडलाय 22 मार्च. आता उर्वरित 5च दिवस आपल्या हातात आहेत. वर्षभर आपण मेहनत घेतली आहे. वर्षभर अगदी पुणे पोलीस पुणेच्या हिशोबाने तयारी केली आहे. फार गोंधळून जाण्याची काही एक आवश्यकता नाही आहे. आपला अभ्यास ऑलरेडी झाला, आता फक्त रिव्हिजन साठीचे 5 दिवस आहेत. 5 दिवसामध्ये मराठी विषय हा कमीत कमी 2 ते 3 वेळा रिवाईज व्हावा. जे आपण शॉर्ट नोट्स तयार केलेल्या असतील किंवा अगदी केल्याही नसतील तरी ओझरच्या स्वरूपात दिवसभराच्या सत्रामध्ये जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं पुस्तक असेल किंवा वर्कबुक असेल 2 पार्टमध्ये डिवाइड करून अगदी 2 दिवसामध्ये एक हात, या हिशोबामध्ये पुढच्या 2 दिवसात एक हात आणि आदल्या दिवशी एक हात, या पद्धतीनं कमीत कमी 2 ते 3 वेळा रिव्हिजनच्या हात बसणं गरजेचं आहे. आता पार्ट येतो गणित बुद्धिमत्ता भूमिती विषयाचा. त्याच्यातील जे आता काल परवाला पेपर आपले 15 तारखेला झालेत, त्यामधील आलेले काही ठिकाणी नवीन प्रकार गणिताचे असतील, बुद्धिमत्तेचे असतील, त्याच्यावरती एक रिव्हिजनचा हात द्या. बाकी प्रत्येक टॉपिक मधले महत्वाचे जे प्रकार आहेत त्याच्यावरती रिव्हिजनच्या स्वरूपात हात द्या. ते छोटे छोटे विषय आहेत. अगदी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, ग्राम प्रशासन आहे, राज्यघटना विषय, महाराष्ट्र भूगोल विषय आहे. या विषयांना अगदी ओझरचे हात बसले तरी काही हरकत नसावी. परंतु परीक्षेच्या दृष्टीनं म्हणा, स्कोरिंगचे जे विषय ठरतात त्याच्यावरती विशेष रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आता अगदी कुठला तरी ऑफलाईन क्लास किंवा ऑनलाईन क्लास याच्यावरती दिवसभर न बसता शक्य तितके रिव्हिजनचे हात द्या, जेणेकरून प्रत्येक विषयाला प्रत्येक कोपऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. राहतो विषय चालू घडामोडीचा. तर चालू घडामोडी शिवचैतन्य अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण मागील संपूर्ण वर्षभरातून महत्वाचे सिलेक्टिव्ह पॉईंट्स पीवायक्यूच्या माध्यमातून दररोज ऍड करत आहोत. अगदी चालूलाही जे 15 तारखेला पेपर झालेत त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील आलेले चालू घडामोडी असेल किंवा सामान्य अध्ययनाचा कंटेंट असेल, हा कंटेंट आपण स्क्रीनशॉटच्या माध्यमातून शेअर केलाय. चालू घडामोडीला कोणतंही आपण जे वार्षिकी पुस्तक वापरताय त्याच्यातले महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा हायलाइट करा, ओझरची रिव्हिजन टाका आणि टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण वर्षाच्या करंट्स अतिशय शॉर्ट पद्धतीनं पीवायक्यूच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. गोंधळून न जाता पूर्ण ताकदीनं उर्वरित 5 दिवस द्या. पेपरच्या दिवशी वर्गामध्ये शांत राहून जो 100 पैकी 100चा खेळ करतोय तोच यंदा वर्दीच्या रेसमध्ये बसणार आहे. अगदी तुम्ही सर्व ताकदवान आहात. पूर्ण ताकदीनिशी आपण वर्षभर तयारी केली आहे. 100% आपल्या अंगावरती वर्दी चढणार आहे. येणाऱ्या 22 तारखेच्या पेपरसाठी शुभेच्छा आहेत, सदिच्छा आहेत. शेवटचे 5च दिवस हातात आहेत. 100% ताकदीनिशी उतरा. बेस्ट ऑफ लक.